नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत TY BAचं इकॉनॉमिक्स या वर्गाचं सेमिस्टर 6चं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY BAच्या इकॉनॉमिक्सच्या वर्गातील विद्यार्थ्यांचं सगळ्या विषयांचे IMP प्रश्न आज आपण पाहणार आहोत. परीक्षा जवळ आलेली आहे आणि बऱ्यापैकी सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. रिव्हिजनही सुरू झालेली आहे. परंतु परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते बरं? त्याचा अभ्यास आपण अधिक छान पद्धतीने करण्यासाठी आज आपण त्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. पहिला विषय आहे आपला आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. तर पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व, म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. त्यामुळे हा प्रश्न IMP आहे. दुसरा प्रश्न आहे ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत किंवा ॲडम स्मिथचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा फक्त ॲडम स्मिथ यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत असंही विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत हा देखील परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न येण्याची शाश्वती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कडे वळतो आपण. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत, तर हा मोस्ट IMP प्रश्न आहे. हा देखील पेपरमध्ये वारंवार विचारला जातो. त्यानंतर आहे लिओन्टिफचा विरोधाभास, 5वा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे आपला 6वा मिल यांचा अनन्य मागणीचा सिद्धांत. 7वा आहे हॅबरलरचा संधी त्याग किंवा संधी खर्च सिद्धांत असे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे स्टॉपलर सॅम्युएल्सन यांचा सिद्धांत. नंतर आहे सार्क, हे तुम्हाला टिपालिहामध्ये विचारलं जाऊ शकतं सार्कचं. आणि 10वा प्रश्न आहे व्यापार आणि प्रशुल्क बाबतचा सर्वसाधारण सिद्धांत. 11वा आहे व्यापार आणि सेवांबाबतचा सर्वसाधारण करार, ज्याला आपण गॅट असे म्हणतो. त्यानंतर आहे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार. हे प्रश्न IMP आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा पेपरला जाताना तुम्ही ह्या प्रश्नांवर एक नजर टाका आणि यातील आता तुम्हाला दिलेले जे IMP प्रश्न आहेत हे शक्यतो येतातच, दरवर्षी येतात, म्हणून हे प्रश्न मोस्ट IMP आहेत. याचा देखील अभ्यास तुम्ही खूप छान पद्धतीने करून जा. संपूर्ण तुम्हाला जी अभ्यासाला संपूर्ण नोट्स वर्ग शिक्षकांनी वर्गामध्ये लिहून दिलेली आहे त्याचा तर अभ्यास तुम्ही करायचाच आहे, परंतु त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट हे तुमचे 12 प्रश्न आहेत, हे तुम्ही करूनच जा, कारण की हे पेपरला येण्याची शाश्वती अधिक आहे. आणि ज्या दिवशी तुमचा पेपर झाला त्या दिवशी प्रश्नपत्रिकाही चेक करा, अपलोड करा आणि आपला दिलेले जे IMP प्रश्नमध्ये जर आले असेल तर नक्कीच मला पॉझिटिव्ह कमेंट करा, जेणेकरून मला पुढेही असे प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी. 13वा प्रश्न आहे आपला विदेशी थेट गुंतवणूक आणि भांडवल प्रवाह आणि 14वा आहे संरक्षित व्यापार धोरण. असे हे 14 प्रश्न आहेत. त्यानंतर प्रश्न आहे पर्यावरण अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स. त्यातला पहिला आहे पर्यावरणीय ऱ्हासाच्या कारणांची चर्चा करा. दुसरा प्रश्न आहे जमीन प्रदूषणाची कारणे किंवा इथे भूमी हे विचारलं जाऊ शकतं, समानार्थी शब्द जमीन भूमी. तर जमीन प्रदूषणाची कारणे, परिणाम व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले उपाय स्पष्ट करा. आता हे मी पूर्ण असं एका ओळीमध्ये दिलेलं आहे. तर कारणे येऊ शकतात, परिणाम पण येऊ शकतात, ते किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना. तर एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट प्रश्न आहे ध्वनी प्रदूषणाचा अर्थाची कारणे स्पष्ट करा. नैसर्गिक संसाधन लेखांकनाच्या महत्त्वाची चर्चा करा. 5वा आहे हरित सकल देशांतर्गत उत्पादन स्पष्ट करा. 5वा प्रश्न आहे आपला. 6वा प्रश्न आहे पर्यावरण आर्थिक लेखा प्रणाली, त्याचे घटक आणि फायदे स्पष्ट करा. 7वा आहे शाश्वत विकासाची वैशिष्ट्ये आणि गरजा स्पष्ट करा. 8वा आहे भारताच्या विशेष संदर्भात SDG, ते गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे आपला अभ्यास हे करूनच जा, हे नेहमी विचारलं जातं. त्यानंतर आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, यांच्या रणनीतीत आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी काय आव्हानं आहेत
ते देखील स्पष्ट करणं असाही प्रश्न येऊ शकतो. 10वा प्रश्न आहे आपला पर्यावरणातील किंवा भारतातील पर्यावरण विषयक कायद्यांचे विहंगावलोकन करा. आणि 11वा आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्याबद्दल लिहा. म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ काय बरं काम करतो ते लिहायचं आहे. 12वा आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. 13वा आहे अक्षय संसाधने. 14वा आहे व्यवसायातील शाश्वतता सुधारण्यासाठी आव्हाने. आणि 15वा स्मार्ट सिटीचे आधारस्तंभ. आणि 16वा आहे भारतातील पर्यावरण शिक्षण कार्यक्रम. तर हे पर्यावरण अर्थशास्त्रामधील महत्त्वाचे प्रश्न आपण आज पाहिले. हे प्रश्न अभ्यास करताना यावर फोकस तुमचा जास्त हवा आणि नक्कीच यातील प्रश्न तुम्हाला पेपरला विचार जाऊ शकतात. आता विषय आहे कृषी व सहकार अर्थशास्त्र. त्यामधील सहकाराचे आर्थिक फायदे हा IMP प्रश्न आहे. आर्थिक विकासातील भूमिका. आता फायदे आणि भूमिका 2 प्रश्न इथे येतात. त्यानंतर सहकाराची वैशिष्ट्ये, सहकाराचे मॉन्चेस्टरची परिषदेतील तत्वे हे देखील मोस्ट IMP आणि हे पेपरला येतच. नेक्स्ट आहे सहकाराचा जागतिकीकरणातील महत्त्व, इंग्लंडमधील सहकारी चळवळी. नेक्स्ट आहे नागरी सहकारी बँकांच्या मर्यादा. नागरी सहकारी बँक त्याची मुख्य भूमिका वगैरे ते पण विचारलं जाऊ शकतं. 7वा आहे सहकारी पतपुरवठ्याचे दोष, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाची कार्य, सहकारी शेतीचे लाभ. इथे सहकारी शेती म्हणजे शेतीचे सहकारी किंवा प्रमंडळ वगैरे बघा तो शब्द असेल तुमच्या नोट्समध्ये दिलेला आहे मी, ते पण येऊ शकतं तुम्हाला. सहकार शेतीचे लाभही येऊ. सहकारी साखर कारखान्यांच्या समस्या, शेती आधारित उद्योगांच्या समस्या, श्रमिक सहकारी संस्थांचे फायदे व व्यवस्थापन. नेक्स्ट आहे 13वा सहकारामध्ये आवश्यक असलेले नेतृत्व गुण. आणि 14वा हिशोब तपासणीचे फायदे. हे मोस्ट IMP प्रश्न आहेत आपले कृषी आणि सहकार या विषयासाठी. नेक्स्ट आहे आपला प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र, ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स. पहिला आहे उत्पादन व उपभोगातील सामान्य समतोल सिद्धांताची चर्चा करा. आणि हे प्रश्न आलेले आहेत मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन, मागील प्रश्नपत्रिका हाताळून जास्तीत जास्त कुठल्या विषयावर भर दिला गेला बरं आहे याचा अभ्यास करून हे प्रश्न काढलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. युनिव्हर्सिटी लेवलचे पेपर होणार आहेत. खूप खूप अभ्यासक्रम आहे, मोठा आहे, प्रश्न भरपूर आहेत. तर मुलांचा गोंधळ होऊ शकतो. IMP प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. त्या प्रश्नावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा आणि नक्कीच तुमचा रिझल्ट हा अतिशय छान लागू शकतो, ही शाश्वती मी तुम्हाला देते. दुसरावा प्रश्न आहे पॅरेटो पर्याप्ततेची व्याख्या लिहून उपभोगातील पॅरेटो कार्यक्षमतेच्या सीमांत अटीचे स्पष्टीकरण करा. तिसरा आहे कॅनथ ॲरोचं अशक्यता प्रमेय. 4था आहे मक्तेदारीची व्याख्या आणि त्याचे वैशिष्ट्य. 5वा आहे मूल्यभेदी मक्तेदारीतील पेढीच्या संतुलनाचे वर्णन करा. 6वा प्रश्न आहे आणि अभ्यास करताना तुमच्या नोट्समधूनच करा. इथून तिथून कुठेही अभ्यास करू नका. तुमच्या महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी तुम्हाला जी नोट्स दिलेली आहे त्या नोट्समधीलच अभ्यास करा. आता तुम्ही मक्तेदारीचे वैशिष्ट्य तर तुम्ही 12वीचा पुस्तक घेऊन अभ्यास करता ते चालणार नाही. तुमच्या लेवलच्या तुमच्या बुद्धिमत्तेच्या लेवलचीच मक्तेदारीची वैशिष्ट्ये तिथे हवी आहेत. 6वा प्रश्न आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील अतिरिक्त क्षमता याची वर्णन करायचं आहे. 7वा आहे मक्तेदारी 6वा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील अतिरिक्त क्षमता या संकल्पनेची चर्चा. 7वा आहे अल्पाधिकारातील पूर्ण प्रतिमान, बेस्ट IMP. पूर्ण प्रतिमान स्पष्ट करा, आकृती काढायची इथे. 8वा आहे संगनमत आणि बिगर संगनमत अल्पाधिकारातील फरक स्पष्ट करा. 9वा आहे कैद्यांची कोंडी. 10वा आहे शोध अर्थशास्त्राचा अर्थ व महत्व. 11वा आहे नैतिक धोक्याची समस्या, मॉरल हॅझार्ड. 12वा आहे उद्योग जगतातील मालक प्रतिनिधी समस्या, नेहमी विचारला जातो मालक प्रतिनिधी समस्या. पूर्ण स्पर्धा आणि पॅरेटो पर्याप्तता. 14वा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये. आणि 15वा आहे खेळ सिद्धांतातील प्रबळ व्यूहरचना. अतिशय छान प्रश्न आहे, ते अभ्यास करताना खूप छान वाटतं. आणि 16वा आहे लेमन्स बाजार. आता हे जे प्रश्न आहेत हे कुठले तर प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र
या पेपरचा अभ्यास करून जाताना किंवा परीक्षेला जाताना मी दिलेल्या प्रश्नांवर एकदा नजर टाका हां आणि ह्या प्रश्नांचा खूप छान अभ्यास करून जा. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. नेक्स्ट आहे आर्थिक विचार, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट. पहिला आहे दादाभाई नौरोजी यांचा निस्सारणाचा सिद्धांत. हं. म. गो. रानडे यांचे संरक्षणावरील आर्थिक दृष्टिकोन लिहा. कौटिल्याचे कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट करा. महात्मा फुले यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करा. 5वा स्वयंपूर्ण ग्राम अर्थव्यवस्थेवर गांधीवादी आर्थिक विचार लिहा. विश्वस्त या विषयावर महात्मा गांधीजींचे विचार स्पष्ट करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद स्पष्ट करा. गोपाळ कृष्ण गोखले यांचा विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनाचे वर्णन करा. भारताचे आर्थिक संकट टाळण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुचवलेल्या 3 पायऱ्या स्पष्ट करा. अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्रातील योगदान लिहा. रॉबर्ट मुंडेल यांनी खुल्या अर्थव्यवस्थेसाठी मांडलेल्या प्रतिमानाची चर्चा करा. जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाचे वर्णन करा. आणि संशोधन पद्धत ह्या विषयाचा त्याला रिसर्च मेथोडॉलॉजी असं म्हटलं जातं. ह्या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला थेअरी आहे आणि मॅथ्सही आहे, गणित देखील आहेत. तर मी तुम्हाला जास्तीत जास्त थेअरीमध्ये कुठल्या प्रश्नावर भर दिला जातो त्याचा प्रश्न देणार आहे मी इथे. पहिला प्रश्न आहे सहसंबंधाचे प्रकार लिहा. दुसरा आहे सहसंबंध गुणांक. तिसरा आहे कालमाला. चौथा आहे निर्देशांकाचे प्रकार. 5वा भारान्वित निर्देशांक. 6वा गृहीतकृत्य महत्त्व. 7वा चांगला, कामचलाऊ, आदर्श गृहीतकृत्य. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला चांगला गृहीतकृत्याच्या कसोट्या असं येऊ शकतो. कामचलाऊ गृहीतकृत्याच्या कसोट्या किंवा आदर्श गृहीतकृत्याच्या कसोट्या. समानार्थी शब्द आहेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑब्लिक करून. 8वा आहे संशोधन अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आणि 9वा आहे संशोधन अहवाल लेखन आकृतीबंध. अशा प्रकारचे हे रिसर्च मेथोडॉलॉजीचे प्रश्न आहेत. तुम्हाला इथे मी 6ही विषयांचे मोस्ट IMP प्रश्न दिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा परीक्षेसाठी होणार आहे. तर सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा जेणेकरून तुमच्यासारखेच त्यांनाही अधिकाधिक मार्क्स मिळतील आणि खूप छान रिझल्ट लागेल. धन्यवाद.